महाड तालुक्यातील प्रसिद्ध चहावाले ज्यांची ओळख आज सर्वत्र आहे. मुंबईला असताना मी अभिनेता दिग्दर्शक अशा लोकांसमोर नकला शिकलो. मी काही दिवस मुंबईमध्ये होतो. मुंबईला असताना फिल्म स्टुडिओमध्ये कलाकारांचं बघून बघून मी नकला शिकलो आणि मी मुंबईमधून गावाला आलो. गावाला आल्यानंतर स्वतः काही शो करायला लागलो. त्यामध्ये शांताबाईंचे काही रोल करायला लागलो. यामध्ये वाढदिवस आणि इतर कार्यक्रम असतील तर मला अनेक कार्यक्रम मिळायला लागले. सतत मी प्राण्यांचे आवाज काढायला शिकलो. लहानपणापासूनच याची मला आवड होती. मी स्वतः दीपक शिंदेंची कमाल आणि शांताबाईंची धमाल असा एक छोटासा शो तयार केला आणि त्यातूनच मी अनेक कार्यक्रम करू लागलो. यात माझा शांताबाईचा स्त्रीपात्र रोल अनेक लोकांना खूप आवडू लागला. माझ्यासोबत अनेक काही लोक आहेत, त्यांनी मला खूप साथ दिली, असं महाड तालुक्यातील दादली किंजलघर येथील रहिवासी आणि कलाकार दीपक शिंदे आपल्या छोट्याशा चहाच्या व्यवसायाबरोबर कलेला देखील मोठं महत्त्व दिलंय. त्यांच्या या कलेची मला पहिल्यापासूनच खूप आवड आहे, असं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं. मी दीपक शिंदे एक छोटासा कलाकार आहे. मी लहानपणापासून ही मला आवड होती. मी गावी असताना पण हे असे आवाज वगैरे काढत होतो, कुत्रा मांजरा प्राण्यांचे. पण मी मुंबईला नोकरी गेल्यानंतर नोकरीला मुंबईमध्ये जिप्सी हॉटेलमध्ये तिथं खूप स्टार लोक ॲक्टर लोक यायचे. तर त्यांना बघून मला पण काही असं करावं असं वाटत होतं. पण माझ्या प्रपंचामुळे मला ते काही जास्त काय करता आलं नाही. मग मी तिथं मी नाटकाचं थोडं कलाकारांचा आवाज काढायला शिकलो मी तिकडे. आणि मग मी मुंबई सोडून गावी आलो. गावाला आल्यानंतर काहीतरी आपला स्वतः शो करायला पाहिजे. शो करण्यासाठी मग मी माझ्या स्वतःचं नावाचं एक दीपक शिंदेची कमाल शांताबाईची धमाल असा हा कार्यक्रम केला. आणि आज तो या महाड तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी माझा शो जातोच. कार्यक्रम असला, वाढदिवस, बड्डे, कुणाचं काय असेल, गावकीची पूजा वगैरे, तर हा मला आमंत्रण ते लोक माझे शो ठेवतात. आणि माझ्याबरोबर वणिकोणची मुली होत्या, महाडच्या मुली अशा कलाकार आहेत. माझा जोडीदार शैलेश गोलांबडे हे पण माझ्या जोडीला, त्यांनी स्टार्ट असताना मी चालू केला कार्यक्रम आहे. आणि आम्ही असा हा कार्यक्रम चालू केला आणि कार्यक्रम केला, भरपूर प्रतिसाद मिळाला लोकांचा. त्याच्यामध्ये माझे शांताबाई हा रोल लोकांना जास्त प्रिय वाटला. स्त्रीपात्र मी जे शांताबाई करतो त्या हुबेहूब मी बाईचा आवाज करतो. त्यामुळे लोकांना तो इतका आवडला. आणि कॉमेडी मी भरपूर करतो मी लोकांची. त्याच्यामध्ये नावं घेणं, ॲक्टरचे असं आवाज काढणे, ह्याच्यामध्ये मी तो रोल भरपूर हा फेमस आहे लोकांच्यामध्ये. म्हातारे तरुण मुलामध्ये सर्वांमध्ये हा शांताबाई इतका फेमस झाला आहे महाड तालुक्यामध्ये सध्या. तो आत्ता प्रचंड काय होतं. आणि मग मी काय करण्यासाठी थोडा व्यवसाय पाहिजे म्हणून मी चहाचा स्टॉल टाकला महाडमध्ये. कारण कार्यक्रम हे फक्त सीझन बाय असतात, एप्रिल मेमध्ये असे पूजा असतात त्यावेळी. मग मला व्यवसाय काय म्हणून मी चहाचा स्टॉल टाकला महाडमध्ये. त्या स्टॉल साजून सांभाळून माझं हे कार्यक्रम मी माझी आवड निर्माण ही करत आहे. लोकांची करमणूक मनोरंजन हा माझ्याकडून होत आहे. आणि लोकांना खूप आवडतं सगळीकडे की हा चांगला कलाकार आहे दीपक शिंदे. आणि लोक तिथे आल्यानंतर चहा प्यायला म्हातारे वगैरे माणसं, महिला मंडळ, की चला आपला हा बघा कलाकार दीपक शिंदे, शांताबाई कलाकार चहा म्हणून तिथं मला एक महाडमध्ये नाव पडलं की स्टॉलला माझ्या एक कलाकार चहावाला. आणि खेड्यापाड्यातल्या महिला मंडळ आल्या की म्हातारे की हा शांताबाई चहा घेऊ चला, असं हा तिथे माझं म्हणजे महाडमध्ये नाव फेमस झालं आहे ह्या दोन टोपण नावाने. तर यांचा मी खूप आभार आहे सर्व जनतेचा की मला त्यांनी इतका प्रतिसाद दिलेला आहे की माझी त्यांना कार्यक्रम माझा आवडतो. माझा खूप नावं काढतात लोक माझे की तू चांगला कार्यक्रम करतो म्हणून. तर मला अशी एक लाईन मिळाली नाही. लोक म्हणतात तू फिल्म लाईनमध्ये जा, पण माझा योग अजून आलेला नाही की कधी येणार देव जाणे. पण आता नशीब आता बहुतेक ह्या लोकांनी आता माझ्या बाईक घेतलेले बाईक बहुतेक नशीब माझा चमकेल यांच्या आशीर्वादाने. तुम्ही आज शो करता, त्या शोचं नाव काय आहे आणि कोणकोणत्या कलावंत तुम्ही आवाज काढता? माझ्या शोमध्ये मी स्वतःचं नाव ठेवलेलं आहे दीपक शिंदेची कमाल आणि शांताबाईची धमाल. कारण माझं नावच मला करायचं होतं म्हणून मी माझं नाव ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी कलाकारांचा आवाज करतो. राजकुमार, दादा कोंडके, नीरू फुले, हे सलमान, आपले शाहरुख खान, शक्ती कपूर, असे प्राण्यांचा कुत्रा आवाज काढतो मी माझ्या शोमध्ये. आणि असे लोकांचे टंगली एक नाव घेऊन वगैरे हुकाना घेऊन असे शो करतो. त्याच्यामध्ये राजकुमारचा आवाज आहे, यानी जिनके घर शीशे के होते हैं और दूसरों के घर में पत्थर फेंका नहीं करते, हम है जानी. तर नंतर दादा कोंडके येतो. दादा कोंडकेचं आहे, त्याच्यानंतर नीलू फुले असा नीलू फुलेचा आवाज काढतो मी. बाई वाढव चला आले दीपक शिंदेची कमाल आणि शांताबाईची धमाल आले. नंतर शाहरुख खानचा आवाज करतो. हा शांताबाईची धमाल आणि दीपक शिंदेची कमाल. हा किती कार्यक्रम चांगला आहे, तुम्ही सर्वांनी बघा. हा असे आवाज. नंतर मी प्राण्यांचा आवाज करतो. एखादा मांजर त्याच्या जो
कुत्रा दूध पित असतो. कुत्रा असा कुत्रा दूध पित माझं त्याला बोलते म्याव. तर कुत्रा होतो आव. कुत्रा परत त्याला बोलतो माझं ते म्हणते म्याव. कुत्रा होतो आव. कुत्रा राग येतो परत ते माझं कुत्रा म्हणते म्याव. कुत्रा होतो आणि काही त्यामध्ये जाव. असे ते आवाज मी खूप मनोरंजन करतो लोकांचे.